की योगी विनोद महाराज जास्तीत जास्त 10 मिनिटात तुम्ही आले तर बसून आहे गायमुख, जिथे 24 तास पाणी सुरू राहते. पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो. हे बघा, हे आहे ते गायमुख आणि हा संपूर्ण असा धबधबा इथून निघत 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 नदीला पोहोचलेला आहे. आपल्याला नदीवरून एक धबधबा मिळतो. नदीच्याच इथून हाच नदीचा प्रवाह. जय जय गुणवंता. मी आलेलो आहे संत गुणवंत महाराज निजामपूर येथे आणि निजामपूर येथून पालखी लांबघाटीला जाणार आहे. तर चला मग आपण सर्वात आधी संत गुणवंत महाराजांचे दर्शन घेऊया. पण त्याआधी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब. बघा, हे आहे संत गुणवंत महाराज संस्थान निजामपूर. मागील व्हिडिओत पण तुम्हाला दाखवलेला आहे, परंतु आज स्पेशल असा डे आहे की आज संत गुणवंत महाराजांची पालखी इथून लांबघाटीला जाणार आहे. आणि हे बघा, हे आहे पालखी, पूर्ण सजवलेली पालखी आहे. बघा, जय जय गुणवंता. बघा, आता इथे आरती झालेली आहे आणि पालखी निघत आहे इथून. बघा, बघा, संत गुणवंत महाराजांची पालखी निजामपूर येथून निघालेली आहे आणि हे जाणार आहे आता लांबघाटीला. Thank you.
जय जय गुणवंता. बघा पालखी रस्त्याने निघालेली आहे लांबघाटीला जाण्यासाठी. जय जय गुणवंता. बोलो परमहंस गुरुवंत भगवान की जय भगवान की जय. जय जय गुणवंता. बघा संत गुणवंत महाराज संस्थान निजामपूर येथून निघालेली पालखी अचलपूरमध्ये एका भाविक भक्ताच्या घरी उतरत आहे आणि इथे पालखीचं पूजन वगैरे होणार आहे. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा अचलपूरमधून निघालेली आणि परतवाड्यामध्ये एका भाविक भक्ताच्या घरी पालखी थांबलेली आहे. डॉक्टर होले साहेबांच्या घरी. जय जय गुणवंता. बघा लांब घाटीला जात असताना आणखीन तिसऱ्या भाविक भक्तांच्या घरी पालखीचं पूजन होणार आहे. जास्तीत जास्त 10 मिनिटात तुम्ही आले तर बसून जय जय गुणवंता. बघा आम्ही निजामपूरहून निघालेलो आहे तर लांबघाटी येथे संत गुणवंत महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे आणि तुम्हाला एक टिप देतो की जर इथे संत गुणवंत महाराजांच्या मंदिरात येत असताना इथून नदीतून यावं लागते आणि पहाडातून हा रस्ता आहे. तर थोडं पावसाळ्यात काही येऊ नका, उन्हाळ्यातच इकडे या, कारण नदीमधून यावं लागतं तर नदीला खूप पाणी असते. आणि हे आहे संत गुणवंत महाराजांचं मंदिर. बघा तुम्हाला आता दाखवतो. इथे चालू आहे महाप्रसाद. रोडग्यांचं जेवण आहे आज. पालखी आली का?
हो. बघा हे संत गुणवंत महाराजांचं लामघाटीवर तपोभूमी आहे. बघा जय जय गुणवंत. बघा इथे आहे संत गुणवंत महाराजांचं मंदिर आणि नदीच्या काठीच आहे एकदम. ते नहीं है, मैं संपर्क को एक हमारा अलग है हवाई उल्लेख। जय जय गुणवंता. बघा आम्ही निजामपूरवरून संत गुणवंत महाराजां लामघाटी येथे आलेलो आहोत आणि ही आहे संत गुणवंत महाराजांची मूर्ती लामघाटी येथील. आणि इथे बाजूला आहे नदी आणि या साईडला आहे नदी आणि हे इथे आहे संत गुणवंत महाराजांचं मंदिर जिथे संत गुणवंत महाराजांनी तप केला होता. ही ती तपोभूमी आहे. जय जय गुणवंता. बघा इथे संत गुणवंत महाराजांचं वास्तव्य होतं म्हणून इथे संत गुणवंत महाराजांचे फोटो आणि मंदिर आहेत. आणि इथे संत गुणवंत महाराजांनी तप केलेला होता. हे आहे ते मंदिर. हा बाजूचा आहे परिसर. बघा पहाडात संत गुणवंत महाराजांनी तप केलेला होता. बाजूला ही नद आणि तिकडे जे दिसत आहे ते आहेत शंकर भगवान. बघा जय जय गुरुवंता. हे बघा हे संत गुरुवंत महाराजांचे लामघाटीवाली हे मंदिर आहे आणि इथे संत गुरुवंत महाराजांनी तप केलेला होता आणि याला म्हणतात रिद्धी. आणि इथे आहे गायमुख जिथे 24 तास पाणी सुरू राहते. पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो. हे बघा हे आहे ते गायमुख. हे कुठून पाणी येते हे कुणालाच माहीत नाही आहे. हे पहाडात मंदिर आहे आणि हा संपूर्ण असा धबधबा इथून निघत 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 नदीला पोहोचलेला आहे. जय जय गुरुवंता. हे बघा हे आहे गायमुख जिथून 24 तास पाणी येत राहते. संत गुरुवंत महाराजांची ही तपोभूमी आहे. लामघाटी येथे संत गुरुवंत महाराजांनी तप केलेला होता आणि इथे हे गायमुखातून पाणी येत आहे. तेव्हा खूप सारे भाविक भक्त इथे आलेले आहेत आणि इथे आता येत आहे पालखी. बोलो संत गुणवंत महाराज की जय जय गुणवंता. बघा ही पालखी आलेली आहे. जय गुरु माऊली. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा हे आहे संत गुणवंत महाराजांचं मंदिर लामघाटी येथील.
आणि याला रिद्धी म्हणतात. इथे संत गुणवंत महाराजांनी तप केले होता म्हणून याला तपोभूमी सुद्धा म्हटलं जाते. आणि इकडे आहे ही नदी जिला ओम म्हटलं जाते आणि त्या बाजूला आहे सिद्धी आणि ही आहे इथे रिद्धी जिथे संत गुणवंत महाराजांनी तप केलेला होता. आणि त्या बाजूला आहे शंकर भगवानची मूर्ती. बोलो परमानंद गुरुवंत भगवान की जय, भगवान की जय. जय जय गुणवंता. हे आहे संत गुणवंत महाराज लामघाटी येथील मंदिर आणि हे इथे संत गुणवंत महाराजांची मूर्ती आहे. आणि ही आहे तपोभूमी जिथे गुणवंत महाराजांनी तप केलेला होता. आणि तिथे आहे गायमुख जिथे पाणी गायमुखातून बाहेर येत आहे. 24 घंटे इथे पाणी सुरू राहतं. आणि बाजूला ही नदी. आपल्याला तिकडे पण जायचं आहे. तिकडे आहे धबधबा आणि तिकडे आहे शंकर भगवानची मूर्ती. जय जय गुणवंता. बघा आपण लामघाटी येथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे आपल्याला संपूर्ण हा परिसर घुमायचा आहे. आणि तुम्ही जरी इकडे आले तर फक्त उन्हाळ्यात यावे कारण पावसाळ्यामध्ये इथे नदीला पाणी असते आणि नदीतूनच आपल्याला लामघाटीला यावं लागते म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. हे बघा पूर्ण नदीच्या परिसरामधून आपण फिरत आहे. या परिसरामध्ये संत गुणवंत महाराजांनी तप केलेला होता. जय जय गुणवंता. हे बघा हे आहे इथे पिंड शंकर भगवानची. बघा गुणवंत महाराजांचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या नदीच्या या पलीकडे शंकर भगवानची मूर्ती आहे आणि याला नाव आहे पिंड म्हणतात असं त्या महाराजांचं म्हणणं आहे की याला पिंड म्हणून ओळखलं जाते. इथे धबधबा आहे खूप मोठा. चला मग तिकडे पण जाऊया आपण. आणि तिकडे आहे संत गुणवंत महाराजांचं मंदिर जिथून आता आपण आलेलं आहे. हा आहे लामघाटीचा संपूर्ण परिसर. संत गुणवंत महाराजांचं मंदिर इथेच आहे आणि नदीच्या काठी वसलेलं आहे. जय जय गुणवंता. हे बघा इथे आहे नदी. चला मग आपण तिथे धबधबा आहे त्या धबधब्याजवळ जाऊ. तुम्हाला थोडंसं निसर्गाचं सौंदर्य पण दाखवतो. हे बघा हा आहे तो धबधबा. पावसाळ्यात खूप मोठा धबधबा असतो हा. जय जय गुणवंता. बघा लामघाटी संत गुणवंत महाराजांच्या मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला नदीवरून एक धबधबा मिळतो. नदीच्या तिथून
हाच नदीचा प्रवाह इथून सुरू होतो. याला सिद्धी म्हटलं जाते आणि जिथे संत गुरुवंत महाराजांनी तप केला होता तिथे त्याला रिद्धी म्हटलं जाते. आणि जिथे आपण आता शंकर भगवानच्या मूर्तीजवळून आलेलो आहे त्याला पिंड म्हटलं जाते. आणि जिथे संत गुरुवंत महाराजांनी तप केलेला होता तिथून जे पाणी निघत आहे गायमुखातून त्याला गायमुख हे नाव आहे. जय जय गुणवंता.
जय जय गुणवंता. बघा संत गुणवंत महाराज संस्थान निजामपूर येथून लामघाटी येथे पालखी आलेली होती, जिथे संत गुणवंत महाराजांनी तप केलेला आहे. इथला तुम्हाला सिद्धी जिथे पाणी पडते ते दाखवलेलं आहे आणि इथे रिद्धी पण दाखवलेली आहे, जिथे संत गुणवंत महाराजांनी इथे या मंदिरामध्ये तप केलेला होता इथे बाजूला. आणि याच बाजूला आहे गायमुख, ज्या गायमुखेतून 24 तास आणि कोणताही ऋतू असला, हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, पाणी सुरू राहते. आणि त्या बाजूला तुम्हाला दाखवलेलं होतं पिंड, जिथे शंकर भगवान आहेत. संपूर्ण तुम्हाला हा परिसर पण दाखवलेला आहे. आणि ही नदी आहे आडना नदी. आणि इथे आहे माझ्या पाठीमागे संत गुणवंत महाराजांचं मंदिर. तुम्हाला संत गुणवंत महाराजांची मूर्ती पण दाखवलेली आहे. इथला संपूर्ण परिसर दाखवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय जय गुणवंता.